एका देशावर हल्ला झाला तर तो हल्ला तिन्ही देशांवर झाला असं मानलं जाईल। या एका तरतुदीमुळे पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यात झालेला नवा संरक्षण करार चर्चेत आला आहे। काही माध्यम याला इस्लामिक नाटो म्हणतात, पण हा करार नेमका सुरू कुठून झाला आणि या तीन देशांची ताकद नेमकी किती आहे, चला जाणून घेऊया। या कराराची सुरुवात पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्यापासून झाली। सप्टेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांनी परस्पर संरक्षण करार केला होता। त्यानंतर 7 ऑगस्ट 2026 रोजी मक्का येथे तुर्कीही या संरक्षण व्यवस्थेत सहभागी झाला। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या नेतृत्वाखाली हा करार झाला। या करारानुसार तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर बाहेरून सशस्त्र हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल। ही तरतूद नाटोच्या आर्टिकल 5 शी साधर्म्य दाखवते। मात्र हा करार अधिकृतपणे इस्लामिक नाटो नाही आणि नाटो सारखी संयुक्त कमांड किंवा एकत्रित लष्करी रचना सध्या या करारात नाही। मग या तिन्ही देशांमध्ये सर्वात ताकदवान कोण? तुर्कीकडे अत्याधुनिक पारंपरिक लष्करी क्षमता आणि मजबूत संरक्षण उद्योग आहे। ड्रोन, मिसाईल्स आणि युद्धनौकांच्या निर्मितीत तुर्कीने मोठी प्रगती केली आहे। पाकिस्तानची सर्वात मोठी ताकद म्हणजे अण्वस्त्र। या तिन्ही देशांमध्ये पाकिस्तान हा एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे। त्याच्याकडे मोठी सैन्य शक्तीही आहे। तर सौदी अरेबियाची ताकद आहे पैसा। तेलामुळे मिळणारी प्रचंड आर्थिक क्षमता आणि आधुनिक शस्त्र खरेदी करण्याची ताकद सौदीला या समीकरणात महत्त्वाचा बनवते। त्यासोबतच मक्का आणि मदिनेमुळे मुस्लिम जगतात त्याचा मोठा धार्मिक आणि राजनैतिक प्रभाव आहे। म्हणजेच तुर्की देतो लष्करी तंत्रज्ञान, पाकिस्तान देतो अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता आणि सौदी देतो आर्थिक आणि राजनैतिक ताकद। हा करार इराण विरोधात असल्याची चर्चा असली तरी पाकिस्तान आणि तुर्कीने तो कोणत्याही विशिष्ट देशाविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं आहे। उलट भविष्यात या करारात इतर देशांनीही सहभागी करून घेण्याचा मार्ग खुला असल्याचं पाकिस्तानने सांगितलंय। भारतासाठी मात्र पाकिस्तानचा सहभाग महत्त्वाचा आहे, कारण भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला तुर्कीची लष्करी तंत्रज्ञानाची साथ आणि सौदीची आर्थिक ताकद मिळणं हे निश्चितच लक्ष ठेवण्यासारखं समीकरण आहे। त्यामुळे हा नवा नाटो आहे का, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे या संरक्षण करारात पुढे आणखी कोणते देश सहभागी होतात। कारण तसं झालं तर मध्य पूर्वेपासून दक्षिण आशियापर्यंतचं सामरिक समीकरण बदलू शकतं। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी इंडिया लीडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।